मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना एक पत्र लिहिलंय। त्यात ते म्हणतात की दैसरहून रोज पालिका मुख्यालयात येताना ट्रॅफिक कोंडीमुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास त्यांना होतोय आणि यामुळेच मुंबई शहरात भायखळ्यातल्या राणीबागेतील अतिरिक्त आयुक्तांचा जो रिक्त बंगला आहे तो त्यांना राहायला मिळावा। विषय अगदी सोपा आहे, साधा आहे, पण या एका प्रकरणामुळे नेमकं काय राजकारण होऊ शकतं या विषयाला घेऊन एवढ्या बातम्या होण्याचं कारण काय आहे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तर मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी हे दहिसर पूर्व भागात राहतात। रोजच्या कामासाठी त्यांना दहिसरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर असलेल्या पालिका मुख्यालयात जावं लागतं। महापालिकेच्या विविध प्रशासकीय बैठका असतात, महापालिका सभा असतात, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका घेण्यासाठी वेळेवर पोहोचणं हे त्यांच्यासाठी गरजेचं असल्याचं ते म्हणतायत। पण दहिसरहून शहरात येताना आणि जाताना प्रचंड ट्रॅफिक कोंडीचा सामना करावा लागतोय। यामुळे बराच वेळ त्यांचा प्रवासातच जातोय आणि यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास जो आहे तो होतोय। त्यांचं असं देखील म्हणणं आहे, आता पावसाळा सुरू झाल्याने हे आणखी कठीण होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी पत्रात देखील नमूद केलेल्या आहेत, जे पत्र त्यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलेलं आहे। पुढे उपमहापौर घाडी यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून विनंती केली आहे की भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान जे आहे म्हणजे राणीबाग परिसरात एक बंगला आहे जो अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांची जी बदली झाली आहे त्यानंतर तो रिक्त झालेला आहे, तो त्यांना एक निवासस्थान म्हणून उपलब्ध करून द्यावा, ती सोय करून द्यावी अशी त्यांची मागणी आहे। महत्वाचं म्हणजे हा बंगला पालिका मुख्यालयापासून जवळ आहे, त्यामुळे कामकाज सोयीचं होईल, नागरिकांना अधिक चांगली सेवा देता येईल आणि सभांना वेळेवर उपस्थित राहता येईल, हे त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे। आता आयुक्त अश्विनी भिडे या सगळ्यावरती, या पत्रावरती नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मिळालेल्या माहितीनुसार महापौरांचा बंगला राणीबागेतच आहे आणि त्याच शेजारी हा अतिरिक्त आयुक्तांचा बंगला आहे आणि तिकडे आता उपमहापौर संजय घाडी यांनी मागणी केली आहे की मुंबईत हा बंगला जो आहे तो तिकडे त्यांना सोय करून द्यावी, तो प्राप्त करून द्यावा। मात्र या एका मागणीने लोकांच्या आणि राजकारण्यांच्या एवढ्या भुवया का उंचावल्या? हा बंगला मागितल्याने यामध्ये घाडींसोबत नेमकं काय राजकारण होऊ शकतंय या विषयाला घेऊन एवढ्या बातम्या होण्याचं कारण काय आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे उपमहापौर घाडी जे म्हणतायत की मला ट्रॅफिकमुळे दहिसरहून मुंबईला येताना मानसिक आणि शारीरिक त्रास होतोय, तर हे सगळं मुंबईकरांच्या रोजच्या अनुभवातलं आहे। दहिसर, भाईंदर, मीरा रोड, ठाणे अशा उपनगरातून मुंबई शहरात येणाऱ्या लाखो लोकांना रोज ट्रॅफिक, पावसात वाहतूक कोंडी, वेळ वाया जाणं याचा सामना करावा लागतो। आता उपमहापौरांसारख्या पदावर असलेल्या व्यक्तींनाही हे सोसावं लागत असल्याने त्याचा त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचं सांगितलं जातंय। यात सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल हा प्रश्न म्हणून उपस्थित होतोय। जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा रोडवर ताफा निघतो तेव्हा तर सामान्य माणसाला तासनतास थांबवून त्या ट्रॅफिक मध्ये उभं केलं जातं आणि इतर मंत्र्यांच्या गाड्या सुसाट पळवल्या जातात आणि आज हेच एक सामान्य नागरिक कित्येक वर्षांपासून सोसतोय आणि घाडींच्या एका मागणीने आता हा मुद्दा सर्वांच्या समोर पुन्हा आलाय। आज या सामान्य नागरिकाला या सगळ्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास होत नसेल का? म्हणजे घाडींकडे ऑप्शन आहे, पण बोरिवलीच्या पुढे जे दहिसर, मीरा रोड आणि जे नायगाव ते विरार पर्यंत राहणारे लोक आहेत ते देखील रोज प्रवास करतायत। जे ठाण्यावरून येत आहेत त्यांच्या मग त्रासाचं काय? असो, सामान्य नागरिकांनी त्रास सहन करा, तुमच्यासाठी ट्रॅफिक कमी करण्यासाठी इतक्यात काय सोय जी आहे ती होणार नाहीये हेच दिसून येते। आता दुसरा विषय म्हणजे काही जण असा देखील प्रश्न उपस्थित करतायत की उपमहापौर पदासाठी शासकीय बंगला मागणं योग्य आहे का? आणि जर तो बंगला दुसऱ्यासाठी रिझर्व्ह असेल तर मग खरंच योग्य आहे का? तसंही या प्रकरणामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा बंगला द्यायचा की नाही द्यायचा हा अधिकार आयुक्तांकडे असणार आहे। अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांच्यासाठीही हा बंगला पर्याय असू शकतो, पण सध्या त्यांचं वास्तव्य मलबार हिल येथे असल्याने भिडे नेमकं काय निर्णय घेतायत हे पाहण्यासारखं असणार आहे। पण जर तुम्हाला आठवत असेल तर अलीकडेच जे संजय घाडी आहेत त्यांनी मॅनहोल मध्ये पडून एका व्यक्तीचा जेव्हा मृत्यू झाला होता त्या प्रकरणी आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरलं होतं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। आता या मागणीनंतर बंगला मिळतोय का
हे देखील पाहण्यासारखं असेल. असो, तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.